नमस्कार मित्र. तर आज मी एक नवीन व्हिडिओ आपल्यासाठी घेऊन आलो. आता उकडतंय केवढं ते तुम्हाला माहीतच आहे. तर यामध्ये असं एक फळ आहे ते आता आपण या उन्हाळ्याच्या असल्या तापलेल्या वातावरणात आपण ते खायचं, मग आपलं मन शांत होतं आणि ते शांत झालं की आपल्याला बरं वाटतं. तर यामध्ये असं आहे की आता कडक उन्हाळा चालू झाला आहे ते तुम्ही बघतायच. तर त्यामध्ये आता बाजारात आपण गेल्यावर ताज्या फळं भाज्या वगैरे जे मिळतंय ते आपण बघतोय. त्यामध्ये असं एक फळ आहे ते आता मी तुम्हाला सांगतो. तर त्या फळामुळं आपल्याला शरीराला एक हायड्रेट ठेवण्यासाठी ते उपयुक्त आहे. तर ह्याचं नाव आहे कलिंगा. हे आता तुम्ही बघितलंच असेल. पण अनेकदा आपण बाजारातून कलिंगड घेतो आणि घरी आल्यावर ते आपण कापतो. मग ते कलिंगड फारसं काय चांगलं लागत नाही, गोड नाही, त्याची चवच नसत्या. तर त्यामुळं आपला पैसा वाया गेला असं आपल्याला वाटतं. आता हे पैसे वाया जायचं नाही, मग काय करायचं? तर त्याबद्दल आता मी तुम्हाला 4 गोष्टी सांगतोय. तर कलिंगड घेताना ओळखायचं कसं आणि ते गोड कसं आहे, तर हे आता आपण तुम्ही बघा. पहिलं जे आहे ते म्हणजे कलिंगडाचा रंग. तर रंगावरून सुद्धा आपल्याला कलिंगड चांगला आहे का गोड आहे हे कळतं. तर ते कसं ओळखायचं? आता कलिंगडच्या बाहेरचं जे रंग असतोय ते नीट बघायचा आणि त्याच्यावरून आपल्याला त्याचं रहस्य समजतं. जर कलिंगडावर पिवळसर रंगाचा मोठा पट्टा आपल्याला दिसत असेल तर समजून जायचं की कलिंगड हे जमिनीवरच जास्त काळ राहून ते चांगल्या पद्धतीनं पिकलेलं आहे. आणि असं कलिंगड साधारणतः गोड आणि रसाळ हे असतं असं जास्त वाटतं. आणि उलट जर बघायचं झालं तर एकदम जास्त पांढरट किंवा हिरवट डाग असलेलं जे कलिंगड आहे ते पाक कच्चं असतं. त्याच्यात काही पाणी नसते किंवा पानसट लागतं. आता 2 नंबरचं जे आहे ते तुम्हाला वासावरून सुद्धा ओळखता येईल. तर वासावरून जर म्हटलं तर ते तुम्ही ओळखणार कसं? आता बघाच. तर पिकलेल्या कलिंगडातून हलकासा गोडसर आणि ताजेपणाचा एक वास आपल्याला येतोय. आणि हे जर तुम्हाला अशा प्रकारचा नैसर्गिक वास जाणवायला जर लागला तर ते कलिंगड एकदम गोड असण्याची शक्यता असते. त्या उलट वास अजिबात न आल्यावर किंवा विचित्र वास येत असेल तर ते कलिंगड पूर्ण पिकलेलं नसल्याची खात्री आपण करावी. आता तिसरं आहे ते कलिंगडाचं वजन. यातून आपल्याला त्याचं जे मोठं कलिंगड किंवा बारीक कलिंगड अशा आकारावरनं जड वाटत असेल तर ते चांगलं पिकलेलं आणि पाण्यानं भरलेलं असतं. जड कलिंगडामध्ये जास्त रस आणि ते गोड असण्याची दाट शक्यता असत्या. आणि हलकं जर वाटलं तर ते मात्र कोरडं आणि कमी गोड असण्याची म्हणजे पानसट असण्याची शक्यता असत्या.
आता चौथं जर बघायचं झालं तर कलिंगडाचा देठ. या देठामुळं सुद्धा आपल्याला ओळखता येते या कलिंगडामुळं आपल्याला सुद्धा वाटतंय की चांगलं पिकलंय का कच्चंच आहे. तर कलिंगडाचा देठ हे आपल्याला एक महत्त्वाचं काहीतरी सांगत असतो. हा देठ पूर्णपणे सुकलेला असला तर समजून जायचं की हे फळ व्यवस्थितरित्या पिकलेलं आहे. आणि जर देठ का हिरवा किंवा ताजा जर दिसत असेल तर ते कलिंगड अजून कच्चंच आहे असं आपल्याला शक्यता वाटते. आणि त्यामुळं कलिंगड खरेदी करताना नेहमी सुकलेल्या देठाचंच कलिंगड हे जर निवडलं तरी आपल्याला चांगलं फायदेशीर ठरेल. आणि असंच आपण घेताना बाजारात गेल्यावर असं जर घेतलं बघून तर आपलं जे काय आहे ते पैसे काय वाया जाणार नाही आणि एक मनाला गोडवा असा निर्माण होणार. मग आता ही जी मी माहिती सांगितली तर ही जी आहे तर हे एक सामान्य ज्ञान आणि पारंपरिक अनुभव या तत्वावर आधारित आहे. मग प्रत्येक वेळेस जर 100% अचूक परिणाम मिळेलच असं काही नसतंय बरं का. म्हणून मी हे सांगितलंय ते तुम्ही थोडंसं करून बघा आणि मग तुम्हाला कोणतं कलिंगड चांगलं आहे का नाही हे समजेल.